नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे, कारण आज आहे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन. आजच्या खास दिवशी आम्ही एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये ध्वजारोहणासोबतच गाण्याचा कार्यक्रम, मस्त एन्जॉयमेंट आणि त्यानंतर वाढदिवसाचं सेलिब्रेशन देखील केलं आहे. तर आजचा हा संपूर्ण दिवस कसा गेला हे तुम्हाला ब्लॉगमधून दाखवणार आहे. चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. सकाळपासून वातावरणामध्ये 15 ऑगस्ट उत्साह जाणवत होता. तिरंगा, देशभक्तीची गाणी आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद. खरंच वातावरण खूप सुंदर झालं होतं. सगळ्यांनी मिळून स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साह साजरा केला. स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सगळे जमलेले आहोत आणि बऱ्याच वर्षाचा आपला विचार चालला होता की आपल्याला स्वातंत्र्य दिन आपण साजरा करायचा सर्वांनी मिळून. पण यावर्षी तो योग आलाय आपल्याला अतुल सरांमुळे. तर सगळेजण जमले आहेत. आता स्वातंत्र्य दिनासाठी आपण जमलोय म्हणजे नुसतं झेंडा बांधण्यासाठी जमायचं नाही, तर गाणे म्हणायसाठी जमलेलं नाही आपण. सगळ्यांनी येऊन आपल्याला काम करायचंय, सगळ्यांनी एकत्र काम करायचं, काम करायचं आपल्याला. फॅमिली यावं काम केलं पिक्चर एकदम छान आहे, आपल्याला माहिती आहे का. बस एवढंच बाकी. आता पिक्चर बोलते नाही बोलायचं. मॅडम बोला. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण आज भेटतोय आणि आज मी तर पहिल्यांदाच ऍडव्हान्स एंट्रीच्या निमित्त कुठल्याही कार्यक्रमाला इथे हजर आहे. इथून पुढे मी कायम हजर राहील आणि असंच आपण सगळ्यांनी काम करत राहावं. आम्हाला तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक आहे. मी जरी येत नसेल तरी मला बरंचसं सगळं माहितीच असतं की काय चालू आहे, कोण कसं काम करतंय, काय. त्यामुळे छान चालू आहे सगळं. पेशंट, ओपीडी, ओटी आणि सगळेजण छान काम करतात. तसेच चालू ठेवावं. नाश्त्याची व्यवस्था खाली केलेली आहे. आणि त्यानंतर सुरू झाला आपल्या कार्यक्रमाचा पुढचा आणि सर्वात मजेशीर भाग म्हणजे गाण्याचा कार्यक्रम. एकापेक्षा एक सुंदर गाणी, मस्त संगीत आणि त्यावर सगळ्यांचे धमाल. काही जण गाणी म्हणत होते, काही जण ऐकत होते आणि काही जण गाण्यासोबत पूर्ण एन्जॉय करत होते. असा होता 15 ऑगस्टचा हा काल दिवस. तर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि राकेश फॅमिली 1 चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया.